आज आपण टाटाच गाडीची ऑइल बदली करणार आहोत. ते कसं बघा, तुम्हाला 16चा नट लूज करायचा आहे. ह्याच्यातून ऑइल पडेल खाली. इथं ऑइल फिल्टर आहे, याला पण तुम्हाला लूज करायचं आहे. ह्याच्यातून पण ऑइल पडेल खाली. तुम्हाला एक टप ठेवायचं, त्याच्यात ऑइल पूर्ण पडेल. मग तुम्हाला डिझेल फिल्टर उघडायचे. तर वरचे 11चे 2 बोल्ट असतील ते तुम्हाला लूज करायचं आहे. आणि डिझेल फिल्टर तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे. हे असं तुम्हाला नवीन टाकून घ्यायचं आहे. ह्याच्या डब्यामध्ये तुम्हाला ऑइल सोडायचं आणि मग ऑइल फिल्टर साईडला घेतलं आहे. मग ऑइल पडलं की मग तुम्हाला नट लावून घ्यायचं. मग ऑइल फिल्टर लावून घ्यायचं आहे तुम्हाला वरचा. मग तुम्हाला ऑइलचं नट लावून घ्यायचं आहे. मग तुम्हाला फिल्टर पण टाईट करून घ्यायचं फुल. मग 16चं नट पण तुम्हाला टाईट करायचं. ऑइलचं नट फुल टाईट करून घ्यायचे सगळे. मग तुम्हाला 8चं नट उघडायचं आहे. याच्यातून एअर काढायचं. तुम्हाला इथून पंप करायचा असा डिझेल यूज तर तुम्हाला पंप करायचा हँडपंप. मग असं डिझेल सांडेल. मग तुम्हाला तो 8चा नट जो आपण उघडलेला वरचा तो तुम्हाला टाईट करायचा आहे. मग तुम्हाला हँडपंप आहे हा तुम्हाला लॉक करायचा आहे टाईट करून. हार्ड झालं की तुम्हाला लॉक करून टाकायचं आहे हँडपंप. मग तुम्हाला ऑइलचा कॅप काढायचा आहे. मग ह्याच्यात तुम्हाला 3 लिटर ऑइल टाकायचं आहे. मग तुम्हाला असं ऑइल टाकून घ्यायचं डब्यातून 3 लिटर ऑइल टाकून झाल्यानंतर मग तुम्हाला ऑइल कॅप लावून घ्यायचं आहे. याला पण फुल टाईट करून घ्यायचं तुम्हाला. असं तुम्हाला टाईट करायचं आहे. मग याच्यावर तुम्हाला बोनट टाकायचं आहे. मग ड्रायव्हरला सांगायचं तुम्हाला गाडी चालू करायला. असं गाडी चालू झाली. मग टाटाची ऑइल बदली झाली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.